वाव, किती सुंदर असा प्रकाश पडलेला आहे. आणि आज इतकं वारं सुटलेलं आहे ना. आज आहे शनिवार. असा पट्टा दिसतोय. आमच्या आकाशामधलं असं सुंदर असं प्रकाश आहे. चला, सकाळचे 8 वाजले आणि मी कुकरमध्ये ना मटकी शिजायला टाकलेली आहे. इकडे चहा पण ठेवलेला आहे. ही तिसरी शिट्टी झाली का लगेच चहा ठेवते. सगळं ओतून सगळं साहित्य टाकून ठेवलेलं आहे. लगेच चहा झाला का इकडं कांदा पण टाकते. आणि इकडं साची आलेली आहे. तिचा मस्तपैकी मला हे करून द्यायचं. काय केस काय हेअरस्टाईल करून द्यायची. आणि कालचीच ना दुसरी आज एवढ्या केस ना ती छान दिसन. ना दुसरी काय मोठे झाल्यावर केस चालेल. माझ्या चष्म्यावर बसन बघताना बघत जा. इकडं ठेवायची ना असं हे जिथं ठेवलं तिथंच ठेवत राहते. चला, चहा पिऊ का आधी? चहा घेऊ. तुला प्यायचा? आत्ता चहा पिला हा ना. मटकी मी दिली तुम्हाला, ती मोड आलेली. त्याला मीठ बीठ लावून खा. म्हणजे मीठ बीठ म्हणजे भाजून भिजून खा. चालेल बरं का. मग मी आता माझ्या भाज्यापुरता केली. काल जायचं वरती, मला वरती जायचं होतं पण काय ते तिथं इथं वर जायचं होतं. हे रूम आहेत ना तिथं. पण ते रंगबिंग दिला ते खूप खराब झालं आहे. म्हटलं लय आवरावं लागेल. आणि मग रात्री चांगला हवा सुटली होती. मग काही गेलीच नाही. तो इतकं गरम व्हायचं ना, त्याच्यामुळंच मग ठरवलं होतं की वर जाऊन राहावा. आता हवा पण सुटली की आज लई सकाळी 12 सुटलं होतं. पाहिलं ना. हां ना. बरं, आता घेते चहा मी. लहानशा फुलपिनाने मी तिच्या केसात जणू वसंत ऋतूच माळत आहे. प्रत्येक पट अलगद हातात घेताना साचीच्या चेहऱ्यावरचं निरागस हसू अजून खुलते. कधी स्वतःशीच हसते, तर कधी आता अजून एक फुल लाव ना गं असं म्हणत हट्ट धरते. ह्या छोट्याशा हेअरस्टाईलमध्ये फक्त केस नाही सजत, तर आत्या आणि भाचीच्या गोड क्षणाची एक सुंदर आठवण विणली जात आहे. कधी गुलाबी पिन, कधी पिवळं छोटंसं फूल. प्रत्येक पिन तिच्या चंचल स्वभावासारखीच रंगीत दिसते. माझे हात केसात गुंतलेले तिच्या गप्पा हवेत फुलपाखरासारख्या उडतायत. 2 मिनिटाची ही हेअरस्टाईल, पण मनात कायम राहणारा हा प्रेमाचा छोटासा सोहळा. ती टाकली होती मी. आणि त्याचबरोबर मी हा मसाला पण वाटून घेतला. काळा मसालाची करायची मला. तर चुलीवरच करायचं होतं. म्हटलं ही चुलीवर शिजवू, पण आता ही घेतली पटकन शिजवून. याच्यावरच चुलीवर इतकं गरम होतं ना, सारं ऊन असं तोंडावर येतं ना. तर लवकर टाकली असती तर बरं झाली असती. असं आता झाली मटकी. आता घेते करून. आवरायचं पडलं आहे माझं स्वतःचं सुद्धा. तशीच आली, लवकर देवपूजा केली आणि फेसबुकवर पोस्ट टाकली. जी मी सकाळीच लिहिली होती, पण ती तीनदा अपलोड करते, पण ती होईनाच. कारण ते म्हटलं चला लवकर भाजी टाकून घ्या, चपात्या करून घ्या आणि कपडे काय आहे ते धुवून घ्या. आणि मग काय स्वतःचं निवांत आवरावा. आता घेते मी पटकन भाजी करू. ही गॅसची टाकी मला वाटलं होतं बेल लवकर, म्हणून मग मी चुलीवर स्वयंपाक करायला सुरुवात केली होती. ती हालतीवर काशी असं वाटतं रिकामी झाली. त्याच्यानंतर ही दुसरी आणली, पण ही काही संपली नाही, कारण मी भाजीचं काम चुलीवरच करते ना, त्यामुळं. अरे कोण आलं आहे? अरे ही लोक आली, कामगार लोक. चला, तर जे लोक आहे ना 2 दिवस आलीच नाही. त्यांना पुढं ते त्यांचे पाहुणे वगैरे कोण येणार होतं म्हणून थांबून घरीच राहिले होते. तर आजपासून काम पुन्हा सुरू होतं आहे. आज आहे शनिवार आणि आज ही पण येते. आज वैष्णवी पण येणार आहे. आज तो आहे ना, तो सर्व आता बाहेरचा कलर आहे. सगळं घरातलं झालेलं आहे, वरचं पण झालं. आता फक्त बाहेरून मारायचं आहे.
तर 2 दिवस लागतील किंवा 1 दिवस लागेल काय माहिती. आता त्यांच्यावर डिपेंड येते किती माणसं किती कामगार घेऊन येतात त्याच्यावर आहे आणि करण्याच्या कामावरच्या वेगावर आहे. लाल तिखट टाकलं आहे थोडंसं. हां, चमचा पुढे गेला काय माहिती. तर हा काळा मसाला बनवलेला आहे ना, तर मी तो टाकते. याची मी काल खिचडी बनवली होती, काळा मसाला टाकून इतकी भारी लागली होती ना. आईने बनवलेला नवीन मसाला काढला आहे हा घरगुती. आता घेते टाकून. चला भाजी झाली पटकन. याला उभी आली का झाली आपली भाजी, कारण मी आधीच शिजवून घेतली होती कुकरमध्ये म्हणून पटकन झाली आहे. आणि याच्यात मीठ थोडंसं टाकणार आहे कारण मी आधी शिजायला टाकलेलं होतं. चला आता राहिलेले भांडे आणि कपडे धुवून घेते आणि नंतर मग मी चपात्या करते आणि त्याच्यानंतर घेते आवरून. नाही तर माझं आत्ता आवरते काय, तसं काही नियम नाही आहे कधी केव्हा आवरायचं. मी पीठ मळून ठेवलं, लगेच घरात आली. तिला माहिती आहे आता चपाती होणार आणि आपल्याला मस्त तेलाची चपाती देणार. दो दिन का आते? दूसरे साइड पर. दूसरे साइड पर. अब ये कब होगा बाहर का? कल में हो जाएगा. कल क्या? मेरे लिए तो रंगा ही नहीं रखा. कौन सा? वो गुलाबी पोपटी वाला है ना. पर ज़्यादा नहीं है, घर तो नहीं होगा पूरा मेरा, थोड़ा थोड़ा से और होगा ना. गुलाबी छोटी पूड़ी में नहीं है. पूरी में. हाँ बना के देना, मेरा भी घर होगा. ना उसी में बन जाएगा. हाँ ठीक आहे. आपला जो घरातला पुरा झालेला आहे, आता राहिलं आहे बाहेरचं आणि फक्त असंच लावणार ना. नाही मला नाही माहिती, यांनी केली असं किंवा काय माहिती. काय एवढं त्याच्यात, त्यांना काम करायचं आहे का. तो सायकलीचं महत्वाचं आहे. ठेव इथं, कर इथं पार्किंग. आता मी येते थोड्या वेळाने. हे ना साचीला काल बॉल लावून दिला तिने, पार आहे ना बॅटनी फाडू टाकला. एवढा तिने बडवला तो बॉल. नुसती मोबाईल पाहत बसती. मग मी तिला ओरडले, म्हटलं अगं बाई बाहेर खेळ. ती म्हणते काय खेळू, मला कोणी सोबतच नाही. म्हटलं अगं एकटी खेळता येतं ना. आणि मग आठवलं मला सोनूचा खेळ. सोनू असाच बॉल टांगून आहे ना एकटाच खेळायचा, कुणी सोबत असो नसो आपला खेळायचा. नंतर जायचं तो मुलांमध्ये खेळायला, पण असा दिवसभर आपलं बसायचं आणि बॅटनी खेळायचं, असं ते उडवायचं. चला मी आता खेळायला येणार संध्याकाळी. हाँ घेऊन ये. हाँ एक भैया इधर है तो 2 भैया इधर है. ये ऐसा दे रहा है ऊपर से नीचे. अरे वा आयडिया भारी. म्हटलं कसं देऊ राहिलं म्हणूनच मी आली पाहायला. अरे इधर आहे. मी मगाशीच म्हणणार होते, तुम्ही तिकडून सुरुवात केली. म्हटलं उन्हाचं सावली तर इकडं करून घ्यायचं. मगाशीच म्हणणार होते, पण मी म्हटलं आता यांच्या सोयीनी चालू आहे. हा चला की पटपट 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 हे प्रायमर लावायचं, डबल हात द्यायचं. तर मला तर वाटतं आजच होऊन जाईन हे. है ना भैया, आज ही हो जाएगा है ना. नहीं इतनी जल्दी कर रहा है. देखो ना कितनी पटापट कर रहे हैं, झटपट हो रहा है उसका भी. तुम्हारा हात भी बहुत चलता है. तर आपण रंग कोणते वापरू राहिलेलो आहोत, तर हे आहे एशियन पेंट्सचे ट्रॅक्टर एम्युलेशन. तर हे डबे मागवलेले. अजून हे छोटे छोटे डबे, हे याच्यामध्ये कलर आणि नंबर वगैरे पण असतं. ट्रैक्टर एम्युलेशंस एशियन पेंट्स. आज बाहर काम है इसलिए बहुत गर्मी होगी. याच्यामध्ये सुद्धा डबे हे काय हे पण आणलेले त्यांनी. आणि हा उरलेला कलर आहे पिवळा. बघू आता याच्यातून उरला तर. वालमस्टा नवीन रंगाचा डब्बा उघडलेला आहे. वालमस्टा हे प्रायमर आहे ना हे.
चला आता तिकडचं झालं, मागचं झालं, इकडचं झालं, पहिला हात झाला आहे. आता हे शिडीवरचं आणि इकडचा भाग राहिला आहे, कारण इकडच्या भागात आहे ना असं ऊन खूप येतं ना, त्याच्यामुळं सावलीच्या भागाचं त्यांनी रंगकाम केलेलं आहे. आता थोड्या वेळाने इकडे येतील ते करायला. चला पांढरा हे इकडच्या बाजूचं सर्व झालेलं आहे. अरे वा, मस्त झोपाळा बांधलाय. मधल्या भिंती करायच्या म्हटल्यानंतर हे बांधावंच लागतं. तर इकडच्या सगळ्यात भिंती छान झालेल्या आहे. डबल हात होईल हा. तर बघा असा कलर एका बाजूचा, एका साईडचा. आता त्या साईडचा त्या साईडनी द्यायचा आहे हे असा. चला आता पुन्हा ते कलर मिक्स करत आहे. हे मिक्स करत आहे प्रायमर. शिडीचं पण झालेलं आहे. आता आतून देत असतील ते. का ग चालली, का चालली? बॉलिंग करायला. तू बॉल तुटला का तिथला? म्हणजे ते तुटलं सगळं पिशवी? मग बघितलं का तुझी? हा बाई, सचिन तिथं लावलंय ना, तिथं मस्त खेळत होती. माहिती का किती छान बॅटिंग करते, बघितली का? मग मस्त करते. कारण की मी क्रिकेटची चॅम्पियन आहे. हां, तिथं तू क्लास लावलेला आहे ना, त्याच्यामुळं. चला आता इकडचं सगळं झालेलं आहे, वरती पण झालेलं आहे. ते काय तिकडचा आता वरचा जो भाग आहे ना तो आतून देऊ राहिलेले आहे, आणि इकडचा आता हा भाग, आणि बहुतेक पाठीमागचा भाग राहिलेला आहे तेवढा. सगळं आता पांढरा पांढरा छान रंग आलेला आहे घराला. चला ही आली बरं का वैष्णवीन, ते तो गाडी लावरायला आहे तिथं. जेवायला बसले. किती ऊन ग. कुठं होता शौर्य? कुठं होता तू? शौर्य कुठं होता? शौर्य 2 दिवस नव्हता. दोघांची कट्टी, याची कट्टी आणि तिची कट्टी. शौर्य गेला मामाच्या घरी आणि साची राहिली इथं. साची मला सॉरी म्हणायचं आहे आता. सॉरी म्हणायचं आहे. अक्का हिला सॉरी म्हणायला सांग. मी हिला म्हटले ना अक्कानी गायत्री टपका, मी म्हटलं तुला, आणि माझ्या कानात संकन होईल. आधी तू हाणलेलं माझं. या गोष्टीवरून 2 दिवस बाजूला राहिले. आणि वैष्णवी गेली होती पुण्याला. किती तुझ्या खाली काय म्हणतात काय आईस्क्रीम किती खाली? काय काहीच नाही. नाही 4 खाल्ले फक्त. आई आम्ही तर सकाळ संध्याकाळ खात होतो आईस्क्रीम. वैष्णवी गेली होती पुण्याला. मला चिडवते. हे मार मार नाही मला मला चिडवते. काय करेल साची त्याला? साची काय दिव्याला काच पुशीला आणि दागत लागला. पण तिच्या मापाचे तुला बॉल आणलाय दाखव. तू युट्यूब पाहते काय? कसा झाला प्रवास? सकाळचं निघालो 7ला 7:30 पोहोचलो. हा ना, लय ऊन खाल्लं. तिथे थोड्या वेळ पडले. हां, पडली म्हणजे झोपले. पडले. त्या पेढे आणले घारगावचे. आम्ही फोन केला होता तेव्हा घारगावला होते. हा पेढे घेतले, गाडीवरच बसत होते. हा. यावेळेस वेगळा आणला म्हशीचा आणला. नेहमी गायचे बॅग सगळं तर एका दिवसात झाला. डबल हात द्यायचा आहे ना. कुठं कुठं राहिलंय बघ. करू का पहिली बॅटिंग? साची खेळायचं आपण क्रिकेट. हा, आधी कोण बॅटिंग करणार? आधी
मी आणि बॉलिंग दीदी आता करते तेरी आंखों की करती जाता आणि ते रस्सी का काढली मग आता नव्हतं तिथं काय. चला पडून नको देऊ. गाइस मेरा फेवरेट सॉन्ग पल पल जीना मुहा मेरा तेरे बिना मुझे वो सॉन्ग पूर्ण नहीं आता. खरं बोलतो मला ते पूर्ण सॉन्गच नाही येत. गोऱ्या गोऱ्या दिसतंय. साचीला येतो. उंची बघ साची आहे इकडे. उंची बघ. घे. अच्छा तो वाला का तो वाला. हा घे ना घे. त्याला पण आलं पाहिजे. हा ते लागेल घे. चला असा बांधला आहे या दोघांसाठी आता मस्तपैकी बॉल. आता हे दोघे खेळतील. चला आता मी उतरते. चला आता दुपारचं यांचं जेवण झालेलं आहे आणि तिकडचा भाग आता करायचा आहे म्हणून आता ते काय करताय फरच्या काढताय आणि इकडं लावून देते. घराला फरच्या ज्या लावलेल्या होत्या ना तर काही उरल्या होत्या म्हणून ती तिथं ठेवून दिलेलं आहे. मग ती अडचण होती म्हणून ती काढून आता ती इकडं ठेवत आहे आणि सोबत काकाही मदत करत आहे. चला पूर्ण झालेलं आहे आणि अगदी काहीतरी थोडं राहिलेलं. हे असेच जो भाग आहे हे वरचा त्याला टेरेसचा भाग तेवढाच राहिलेला आहे आणि तिकडच्या साईडला पण तेवढंच राहिलेलं आहे. बाकी सगळीकडनं पूर्ण एक हात झालेलाच आहे. हे पूर्ण झालं का मग मी तुम्हाला दाखवलंच आता. द्यायचंय ना अजून. हां मग मी लगेच नाही लावून ठेवते फक्त माती भरून ठेवते. अच्छा. आता वैष्णवी आता आहे ना मनी प्लॅन लावत आहे आणि बादलीत माती भरती. किती जड घेतलंय ते. हे फक्त आणून ठेवलंय का. माती भरून ठेवली.